गुबगुबीत आलू पराठा स्टफिंग असेल ना आणि त्यासोबत लोणचं आणि तूप असेल ना तर एक नंबर पराठा होतो। आलू पराठा असेल ना तर आलू पराठ्यासोबत तुपाऐवजी तुम्ही बटरही सर्व करू शकता। बटरही छान लागतोय आलू पराठ्यासोबत। आणि मला कमेंट्स करूनही सांगायला विसरू नका तुम्ही तुपासोबत खाता पराठा की लोणच्यासोबत। आणि तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार बटाटे घ्या। आता पराठे बनवून घ्यायचे। चवीपुरता मीठ आणि पाणी मिक्स करून 3 सीट्या लावून घ्यायचे। कुकरला सीटी लागतपर्यंत डो कणिक मळून घ्यायचे। मी गव्हाचा पीठ घेतलाय 2 कप थोडा जास्त, चवीपुरता मीठ आणि यामध्ये मी दूध मिक्स करून घेतलाय आणि 1 चमचा तेल ऑइल म्हणजे मी 1/4 कप दूध मिक्स करून घेतलाय। दूध मिक्स केल्याने पराठ्यांना टेस्टी छान येते आणि सॉफ्ट होतं पराठा। पाणी थोडं मिक्स करून डो मळून घ्यायचे। पीठ एकदम कणिक एकदम पातळी मळून नाही घ्यायचं आणि एकदम हाडी मळून नाही घ्यायचं, एकदम सॉफ्टच पीठ मळून घ्यायचं। जिथपर्यंत डो मळत होतो तिथपर्यंत कुकरला सिटी लागली आणि खाली उतरून थंडही करून घेतलेला आहे कुकर। कुकरमधनं बटाटे साईडला काढून नॉर्मली थंड करून घ्यायचे आणि टरफलं काढून घ्यायचे, पटापट निघतात। आलू पराठा बोलला नाही की आलू पराठा हा पंजाबी लोकांचा स्ट्रीट फूड आहे आणि पराठ्यामध्ये जर कांदा असेल ना तर अजून छान लागतो पराठा। कांदा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आहे। मी मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चॉप करून घेतले। तिखट मिरची आवडीनुसार आणि कढीपत्ता, तिखट मिरची फक्त मी 2च मिक्स करून घेते आणि लसणाच्या पाकळ्या 3 ते 4 बारीक चॉप करून। लसूण तुम्ही ठेचूनही घेऊ शकता नाहीतर पेस्ट। पराठ्यांच्या स्टफिंगला फोडणी लावण्यासाठी तेल, राई, जिरा, हिंग, मिरची, लसूण सॉटे करून घ्यायचे आणि बारीक चॉप केलेला कांदाही चांगला सॉटे करून घ्यायचा। कढीपत्ता, हळद, तिखट मसाला, गरम मसाला, धना पावडर आणि यामध्ये जर जिरा पावडर, भाजलेली जिरा पावडर जर मिक्स केलीत ना तर अजून टेस्ट छान येईल। सर्व मिक्स केलेले मसाले पावडर सॉटे करून घ्यायचे तेलावर। उकडून घेतलेली बटाटी मॅश करून मी हातानेच मॅश करून घेते। तुम्ही पहिल्यांदाही मॅश करून नंतर मिक्सही करू शकता। आपण ज्यावेळी स्टफिंग करतो ना पराठ्यांना त्यावेळी बटाटे चांगली शिजलेली पाहिजे आणि मॅशही करून चांगली घ्यायची असतात। पराठे ज्यावेळी आपण लाटो स्प्रेड करतो त्यावेळी बटाटे जर अख्खे असतील, मोठे मोठे जर तुकडे असतील तर पराठे फाटूही शकतात, म्हणून चांगले बटाटे मॅश करून घ्यायचे असतात। यामध्ये वरून कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी मिक्स करून घ्यायचे। मी यावर कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी मिक्स न करता तरीही पराठे एक नंबर झाले। तुम्ही सिंपलही करू शकता पराठे तरी एक नंबर होतात पराठे। आलू पराठे तर एक नंबर जबरदस्तच होतात। आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका आणि कमेंट्स करायलाही विसरू नका। रेस्ट करत ठेवलेला डो मळून घ्यायचा आहे थोडा आणि पराठ्यांचे जेवढे छोटे मोठे पराठे बनवायचे असेल त्याप्रमाणे पराठ्यांचे गोळे तयार करून घ्यायचे। आलू स्टफिंग करण्यासाठी जर तुम्हाला जर वाटी जर तयार करता येत नसेल तर याप्रमाणे तुम्ही स्टफिंग भरण्यासाठी लाटून घ्या। कणिक जर आपण छान असं परफेक्टली मळलेलं असेल ना तर तुम्ही कितीही यामध्ये स्टफिंग भरा तरी फाटणार नाहीये, एक नंबर होतात पराठे। कणिक जर सॉफ्ट असेल ना तर आलू पराठ्यांची जी स्टफिंग असते ना तीही सॉफ्टच पाहिजे, एकदमही कडक नाही आणि एकदमही पातळ नाही पाहिजे। याप्रमाणे स्टफिंग पूर्ण भरून घ्यायचे आणि सुक्या पिठामध्ये लाटून घ्यायचे आणि पराठे लाटताना हलक्या हातानेच लाटून घ्यायचंय, प्रेस करून जास्त लाटून नाही घ्यायचंय। आणि जर पराठे लाटताना जर तुम्ही जर प्रेस करून जर लाटलात ना तर तुमचा डो किती परफेक्टली आणि त्याची स्टफिंग किती परफेक्टली लाटलेली असेल ना, बनवलेली असेल ना तरी पण ती स्टफिंग बाहेरच येणार। म्हणून हलक्या हातानेच लाटून घ्यायचे पराठे आणि तुपामध्ये नाही तर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, रोस्ट करून घ्यायचे। मला पराठे असेल ना तर पराठ्यांसोबत जर तूप असेल ना तर एक नंबर पराठे खूप आवडतात। आणि तुम्ही कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्ही पराठे कशासोबत खाता, लोणच्यासोबत की तुपासोबत हे सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पराठे बनवायला आणि खायला विसरू नका।